अक्कलकोट रोड शांती चौक ते जुना बोरमणी नाका महामार्गावर खड्डेच खड्डे पडल्याची बातमी लोकप्रधान न्यूज चॅनलने शनिवारी प्रसारित केली होती। मात्र या बातमीनंतर प्रशासनाने तात्पुरती मलमपट्टी करत खड्डे बुजवले आहे। मात्र हे खड्डे कायमस्वरूपी न बुजवता व या खड्ड्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा डांबर न वापरता तात्पुरती डागडुजी केल्याचे समोर आले आहे। या प्रकारावर या ठिकाणच्या नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। माझं नाव अनिल शिंदे, मी इथंच रविवारपेठमध्ये राहिला आहे आणि हे नुसतं लेवलीचं काम केलेलं आहे। यांनी काही चांगलं काम केलेलं नाही, थुका लावून गेलेले आहेत नुसतं। काल आपण तुम्ही बातमी दिली ती काल, त्यामुळं त्याने आज नुसतं वरचीवर मलमपट्टी करून गेलेले आहेत। ते डिवायडेडचे ते काल पडलेले दगडसुद्धा त्यांनी व्यवस्थित लावले नाहीत। हा असं नुसतं वरचीवर मलमपट्टी लावून गेलेले आहेत। डांबर अजिबात नाही वापरले। आई कच्चा माल टाकलेला आहे, नुसता खडे आणि ते डस्ट वगैरे टाकून त्याच्यावरून रोलर फिरवून गेलेले आहेत। त्याने पुन्हा खड्डे पडणार, आत्ताच पडत चालू झालं, तेव्हा अजून थोडं निघायचं चालू झालं। आत्ताच जस्ट 1 तास झाला त्यांनी करून जाऊन, तासानंतर ते खड्डे पडायचे चालू झाले। तेव्हा हे वाहन किती फास्ट चालले, तेव्हा इथं गतिरोधक नाही, त्यामुळं मलमपट्टी करून गेलेले आहेत त्यांनी फक्त। बघा या काल आम्ही एवढं केल्यानंतर मलम लावून गेले, दुसरं काहीच नाही। पहिल्या 1-4 दिवसांनी परत ते खड्डा सुरू होणार, तर याला जबाबदारी काय सांगायचं सांगा तुम्ही आता। हां, आता परत 1-2 दिवस जाऊ दे, खड्डे पडतात परत आपलं। आम्ही नेहमी आता 3-4 वेळा हेच चालू आहे। डांबर नाही हो, बघा ते सिमेंटमध्ये जरा पाणी घालून वाळू सिमेंट मिक्स करून आमचे डोळे पुसून गेले। तर आम्हाला धोकादायक त्याची जबाबदारी कोण आहे? रात्रभर गाड्या आल्या तर आमच्या दुकानात फिरायला काय डांबरीकरण करायला पाहिजे व्यवस्थित, हे करून काहीच नाही, काहीच केलं नाही। काय बघा की दिसायला तुम्हाला, बघा सिमेंट पाणी घातले, खडी घातले गेले, बघा डांबरसुद्धा एक थेंब। हां बस चालू झालं बघा, आता काहीच नाही, अजिबात नाही।